Chowade from class 7. I am studying in Sanskar Primary High School Town. आज मी तुमच्यासमोर दोन महान स्त्रियांबद्दल बोलणार आहे. राज्यमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले. या दोघी वेगवेगळ्या काळात होता, पण त्यांचे संघर्ष, त्याग आणि ध्येय एकच होता की देश आणि समाज घडवण्याचा. त्याग म्हणजे काय? अरे त्याग म्हणजे स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या भविष्यासाठी झटणे. जे लोक इतिहास घडवतात ते कधीच आपल्या आरामाचा विचार करत नाही, तर ते जबाबदाऱ्या स्वीकारतात. जिजाऊ आणि सावित्रीबाई या त्यागाच्या जिवंत उदाहरण आहेत. जिजाऊ या फक्त एका मुलाच्या आई नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या आई होत्या. जिजामातांनी आपल्या सुखाचा विचार कधीच केला नाही, सतत संघर्ष, त्याग आणि कठीण प्रसंगी स्वीकारल्या. आणि त्यांनी स्वतःच्या मुलाला घडवण्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वाहिले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त तलवार नाही तर देशप्रेम देखील शिकवत होत्या. जिजाऊंनी स्वतःच्या मुलाला घडवण्यासाठी आयुष्य वाहिले, पण छत्रपती शिवाजी महाराजांना उत्तम संस्कार दिले, स्वराज्याची प्रेरणा केली आणि देशाला एक महान नेता दिला. दुसरीकडे सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. त्यावेळी मुलींना शिक्षणाचा हक्क नव्हता. समाज स्त्री शिक्षणाच्या विरोधात होते, तरीही सावित्रीबाई थांबल्या नाही आणि समाजाचा अपमान सहन केला. रस्त्यावरची दगडे, चिखल, शेत देखील त्यांच्यावर फेकण्यात आले, तरी शिक्षण थांबवले नाही. त्या फक्त स्वतःच्या सुखासाठी नाही, तर समाजाच्या भविष्याच्या उजेडासाठी लढत होत्या. सावित्रीबाईंनी मुलींचे शिक्षण चालू केले, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या आणि समाजात समानतेचा विचार रुजवला. त्यांच्यामुळे मुली आज शाळेत, कॉलेज आणि प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. तुलना हीच की जिजामातांनी एक राजा घडवला, सावित्रीबाईंनी पिढ्या घडवल्या. एकीचा त्याग घरातून सुरू झाला, तर दुसरीचा त्याग शाळेतून समाजात पसरला. एकीने संस्कार दिले, तर दुसरीने शिक्षण. त्यांच्यामुळे आज आपण शाळेत शिकतो, कॉलेजमध्ये जातो. मुली समान आहेत आणि आपण स्वप्न पाहू शकतो. जर त्यांनी आज हार मानली असती, तर आज आपले भविष्य काहीतरी वेगळेच असते. जिजामाता आणि सावित्रीबाई फुले या फक्त इतिहासातले नाव नाही, तर त्याग, संघर्ष आणि प्रेरणाच्या प्रतीक आहेत. आपण त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे, तर आपला देश नक्कीच पुढे जाईल. हेच त्यांना खरे अभिवादन आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.